रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपला भाग समान न्यायदान अशा अर्थाचा आहे. अनेक दानाचे प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये आहे भूदान, गोदान, कन्यादान, देहदान असे अनेक दानं आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये न्यायदान असा एक प्रकार आहे. म्हणजे न्यायसुद्धा दिला जातो आणि तो न्याय समान असला पाहिजे असा आजचा आपला हा भाग आहे. तेव्हा पूर्वीची भारतीय पद्धती जी न्यायदानाची होती तीच जवळपास नावं बदलून आज चालू आहे. साम, दाम, दंड आणि भेद हे 4 प्रकार त्याच्यामध्ये मोडतात. साम म्हणजे समजूतदारपणे एकमेकाला समजून घेऊन, समजून सांगून किंवा मध्यस्थी घालून समजून सांगून मिटवणं, हा एक प्रकार आहे. सामोपचाराने मिटवणं. दाम, जर असं नाही मिटत तर मग पैसे देऊन, तू असं कर, इतके पैसे याला द्या आणि मिटून टाक, कारण म्हणजे दाम पैशाच्या मोबदल्यामध्ये ते तडजोड करता येते. दंड म्हणजे जर नाहीच ऐकलं तर मग त्याच्यात दंड बसवता येतो. तुला 10,000 रुपये दंड, तू ऐकत नाहीस तर. आणि चौथा आहे तो भेद. भेद म्हणजे त्याला देहांत शिक्षा किंवा मारणच, त्याला युद्धच होतं किंवा भांडणामध्ये माणसं मरतात. तेव्हा ही पद्धत आजही चालू आहे. फक्त भांडणामध्ये, मारामाऱ्यामध्ये कायदा हातात घेता येत नाही, त्याला फाशी देता येते आपल्या भारतामध्ये. साम, दाम, दंड आणि भेद हा आजही प्रकार आपल्या या लोकशाहीमध्ये चालू आहे. तेव्हा परदेश म्हणजे प्रगत देश जे आहेत त्याच्यामध्ये पहिल्यापासून जी न्यायदानाची जी पद्धत आहे ना, ती अतिशय काटेकोरपणे आणि समान न्यायदानाची पद्धत आहे आणि म्हणून ते देश प्रगत झाले. अशीच एक कथा महत्त्वाची घडलेली कथा. इंग्लंडचे राजे हेनरी चतुर्थ, त्यांचा मुलगा हेनरी पंचम, तो शाळा शिकत होता. आणि शाळा शिकत असताना आता मोठ्यांच्या मुलांना मित्र म्हणजे मोठीच मुलं असतात, ते श्रीमंताची मुलं, आणि श्रीमंताची कार्टीन करतात पार्टी, त्याच्यामुळे त्यांच्या हातून अनेक गुन्हे घडतात. तसं त्या हेनरी पंचमचा जो मित्र होता, तर त्या मित्राकडून असा पार्टीमध्ये काही कारणामुळे एक गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्याखाली त्याला न्यायालयाने तुरुंगाची शिक्षा ठोठावली. आता तुरुंगाची शिक्षा ठोठावल्यावर तर तो जो पंचम हेनरी होता म्हणजे राजपुत्र, त्या राजपुत्राचा मित्र तो असल्यामुळे तो राजपुत्राला राग आला की माझ्या मित्राला न्यायाधीशाने शिक्षा ठोठावली, हे काय बरोबर नाही. असं करत तो कोर्टामध्ये गेला आणि भर कोर्टामध्ये तो न्यायाधीशाला म्हणाला की न्यायमूर्ती, तो माझा मित्र आहे आणि त्या मित्राला तुम्ही जे तुरुंगात टाकलेला आहे त्याला सोडून द्या, त्याची शिक्षा माफ करा. तेव्हा न्यायमूर्तीकडे असं म्हणल्यानंतर न्यायमूर्ती त्याला म्हणाले, बाबा रे, न्यायाच्या दृष्टीने जो कोणी असेल की त्याला गुन्हेगार ठरवल्यानंतर मग त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. दंडम अर्हन्ति अधार्मिका. न्यायदान असं सांगतं की मग तो कोणीही असो, मग कोणाचा मित्र असला तरी चालेल, म्हणजे राजपुत्राचा मित्र असला, तुझा मित्र असला तरी त्याच्यात न्यायदानामध्ये फरक होणार नाही असं सांगितलं. त्या राजकुमाराला अपमान वाटला. अरे, मी राजाचा पुत्र आणि न्यायमूर्तीला मी सांगत असताना हा ऐकत नाही. मग तो आदवा बोलायला लागला, अपमानास्पद काही बोलायला लागला. असा बोलायला लागल्यानंतर न्यायमूर्तींनी लगेच एक फरमान काढलं, याला पकडून
तुरुंगात टाका असं शिपायांना सांगितलं आणि शिपायांनी लगेच कार्यवाही केली. त्या राजपुत्राला धरलं, त्याच्या मुसक्या आवळल्या आणि तुरुंगात डांबून टाकलं. ही बातमी जेव्हा राजाला कळली तेव्हा त्याने काय केलं, राजाने तो प्रसन्न झाला आणि ज्या न्यायमूर्तीने शिक्षा दिली त्याची पदोन्नती केली आणि पदोन्नती करून त्यांनी सांगितलं की ज्या देशात असा न्याय दिला जाईल तो देशच उन्नतीला जाऊ शकतो. आणि म्हणून त्या राजाने आपल्या मुलाला तुरुंगात टाकला असताना सुद्धा न्यायमूर्तीचं कौतुक करून त्याला बढती देऊन टाकली, पदोन्नती दिली. आणि जर असे न्याय देणारे न्यायमूर्ती आणि असे देश असतील तरच गुन्हेगारावर वचक बसू शकतो आणि तो देश पुढे जाऊ शकतो असं राजाने सांगितलं. पुढे सगळ्यांना भाषणामध्ये सांगितलं. हे उदाहरण आपल्या देशात का घडत नाही, घडायला हवं. तेव्हा असं जर उदाहरणं घडत चालले तर गुन्हेगार जे आहेत त्याला वचक बसल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हे आपल्या देशामध्ये न्यायपालिका जी आहे हे आपल्या भारतामध्ये म्हणजे लोकशाहीमध्ये चतुर्थ खांब आहे न्यायदान. कारण समाजव्यवस्था दोन प्रकाराने चालते, एक नीतीने चालते आणि एक भीतीने चालते. तर भीतीने त्यांना वठणीवर आणण्यासाठी कायदा सुव्यवस्था कडक असली पाहिजे, न्यायदान न्यायनिष्ठूर असलं पाहिजे. असं न्यायनिष्ठूर असणं फार फार गरजेचं आहे. याच्यावर आपण जरा लक्ष आपल्या देशाने केंद्रित केलं पाहिजे, कारण तिकडे थोडंसं दुर्लक्ष होताना दिसतं आहे. उदाहरण सांगायचं ठरलं की एकदा ते माहुली म्हणून एक साताऱ्याच्या तिथे गाव आहे आणि त्या माहुलीला माझं कीर्तन होतं आणि आम्ही साथीदार वगैरे गाडी घेऊन गेलो होतो आणि त्या कीर्तनाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. माझे जे सहकारी आहेत मित्र आपळे, चारुदत्त आपळे, त्यांचं ते नियोजन होतं आणि त्यांच्या पिताश्रीचं तिथे पुण्यतिथीच्या निमित्ताने तो कार्यक्रम होता. त्या माहुलीला जेव्हा आम्ही गेलो तर माझी पद्धत अशी असायची पहिल्यापासून आणि जन्मभर मी ती पद्धत पाळली. माझा नियम म्हणजे माझा वेळ कधीच चुकला नाही आणि मी कधीही कोणत्या कार्यक्रमात लेट झालो नाही. उलट माझी पद्धत अशी असायची, समजा रात्री 8 ते 10 कार्यक्रम असेल किंवा 9 ते 11 असेल तर मी दुपारी 3-4 वाजता त्या गावात पोहोचणार. नंतर ग्रामपंचायतीत जाणार, तिथे जर उघडी नसेल तर किती मंदिरं आहेत, किती ग्रंथालय आहेत, या गावामध्ये काही आणखीन ऐतिहासिक ठिकाणं आहेत का, म्हणून आपले मी फेरफाटका मारण्याचा माझं तो सवय आणि ती असावी. प्रत्येक कीर्तनकाराला ती असावी, प्रत्येकाशी चर्चा करावी, बोलावं आणि मग त्याचा उल्लेख आपल्याला कीर्तनामध्ये करता येतो. तर त्या माहुलीमध्ये फेरफटका मारत असताना माझ्याबरोबर 2-3 गावकरी पण वगैरे होते आणि त्यांना मी माहिती विचारत असे, हे काय ते काय, तुमचं ग्रंथालय कुठं आहे, असंच फेरफटका मारत असताना एक असं मला इमारत दिसली, जुनी इमारत आहे, बैठी इमारत, एक माळ्याची आणि तिथे एक आपला दिवा लुकलुकतो आहे आणि स्मारकासारखं ते दिसायला लागल्यानंतर मी गावकऱ्याने विचारलं, म्हणलं हे काय. हे म्हणले जे न्यायमूर्ती होते ना रामशास्त्री, न्यायमूर्ती रामशास्त्री, तर त्यांचं हे स्मारक आहे आणि रामशास्त्री प्रभुणे माहुलीचं, हे रामशास्त्री प्रभुण्यांचं स्मारक आहे. हो का. मग म्हटलं तिथे एक लहानसा दिवा, अगदी ज्याला आपण झिरो बल्ब म्हणतो ना अशा प्रकारचं, आणि पुढे कठाडा होता बांधलेला असं कंपाऊंड, ते लावलेलं लॉक होतं त्याला. म्हटलं आपल्याला आत जाता येईल का, ते म्हणले लॉक आहे याला. मग आपल्याला चावी कुठं मिळणार नाही का, तर एक जण धावत धावत गेला जिथे चावी ठेवली जाते किंवा जे सांभाळतात ते, तर ते 15-20 मिनटं आम्ही थांबलो पण तो काय लवकर आला नाही, परत उशिरा आला. म्हणला ती चावी काय नाही आहे, ते असं काहीतरी कारणं सांगायला लागला आणि मला आत जाण्याची इच्छा होती की ते
रामशास्त्री प्रभूणे म्हणजे ते न्यायदाना म्हणजे न्यायनिष्ठुर असा प्रकारचा न्याय देणारे ते गाजलेले न्यायमूर्ती होते. म्हणजे जसं पेशव्या काळातली ही गोष्ट आहे की सत्ताधाऱ्याच्या विरुद्ध न्याय देऊन त्यांना शिक्षा ठोठावली होती आणि म्हणून ते रामशास्त्री प्रभूणे आत्तापर्यंत रामशास्त्री बाणा असं म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्यांचं हे स्मारक पाहिलं आणि मला आज जाता आलं नाही. मला इतका मनस्वी खेद झाला की अरे एवढे मोठे गाजलेले हे न्यायमूर्ती आणि त्यांची ही स्मारकाची दुर्दशा. तर आत्तापर्यंत, आता माझं वय 80 आहे, आत्तापर्यंत मी असं ऐकलं नाही, कुठे बातमी वाचली पाहिली नाही. मला स्वतः त्यावेळेला माहीत झालं की या गावचे ते रामशास्त्री प्रभूणे. पण तिथे त्यांचं स्मृतिदिन असेल काही असेल तर कुठेतरी बातमी यायला हवी ना, पण नाही. त्यांचं स्मारक, अरे काय त्या स्मारकाची दुर्दशा आहे. आत्ता काय झालं मला माहिती नाही, हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. निदान 15 तरी नक्की झाले असतील, 10-15 वर्षापूर्वी असं म्हणूया. त्या सांगायचा मुद्दा असा की असे जे लोक आहेत की न्यायी, सदाचारी, सत्याने न्याय देणारे, समान न्याय देणारे, समान वागणूक देणारे, सज्जनाच्या ठिकाणी हे सद्गुण असतात. ते काही पाहत नाही, ठरलं ना असं, चूक ती चूक, बरोबर ती बरोबर, मग ते काही असो. अशा प्रकारचे वागणारे जे संत असतात, सज्जन असतात, न्यायदानात न्याय देणारे असे जे न्यायमूर्ती असतात, अशा न्यायमूर्तींसाठी आपण किती सतर्क आहोत, किती सजग, म्हणजे आपण किती संवेदनशील आहोत याच्याबद्दल थोडा खेद व्यक्त करावासा वाटतो. आणि मी तो कीर्तनात त्यावेळी केलासुद्धा. ज्या गावात कीर्तन होतं असे मध्ये नदीमध्ये कीर्तन, मोठं मंदिर बांधलेलं आणि पूर आला की व तिथं सगळं मंदिरातसुद्धा पाणी जातं. असं प्रचंड मंदिरात आणि प्रचंड सगळ्या गोष्टीत खर्च लोक करतात, करायला पाहिजे. पण जिथे करायला पाहिजे रामशास्त्री प्रभूणे यांच्याबद्दल कुठे नावनिशाण नाही, त्यांची पुण्यतिथी कुठे बातमी नाही, किंवा तिथे सुंदर असं ते आहे तेच फार मोठा खर्च करून करावं असाही माझा हेतू नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की या ज्या गोष्टी आहेत ना, जिकडे आपलं लक्ष जायचं तिकडे कमी आहे. लक्षात घ्या. स्मारक आहे एवढं तरी बरं आहे, नाही तर ते नाही. काही स्मारकंसुद्धा नसत. आणि न्यायदान म्हणजे मेल्यानंतर न्याय मिळतो असंही न्यायदेवता आपल्या देशातली अशी आहे. तेव्हा हा जो इंग्लंडचे राजे हेनरी याचा जे मुद्दा मी तुम्हाला मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला की असे देश पुढे गेले आणि असे त्यांच्या देशामध्ये न्याय दिला जात होते. न्याय, समान न्याय, कोणीही असो, राजा असो का रंक असो, तराजूचे वजन बराबर राव अथवा रंक असो, असे जी न्यायदेवाच्या हातातली तराजू आहे ना ती सम असली पाहिजे, सारखी असली पाहिजे, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. संत तुकाराम महाराजांच्या न्यायनिष्ठूबद्दलचे काय म्हणतात ऐका जरा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. भीडभार नाही तुकाराम महाराज म्हणतात. धर्माचं पालन करायचं. धर्म म्हणजे आचार परमो धर्म. हा जो सदाचाराने वागत नाही ना तर त्याच्याबद्दल ती शिक्षा झाली पाहिजे, त्याला वाटेवर आणलं पाहिजे, त्याला समुपदेशन केलं पाहिजे, त्याची सुधारणा झाली पाहिजे. असं न्यायनिष्ठूर असणारे तुकाराम महाराजांनी संत आणि सज्जन त्यांची संगती करा. आणि न्यायदेवाची ही जी पालिका आहे, चतुर्थ स्तंभ हा भक्कम असला पाहिजे, हे लक्षात घ्या. आजचा शीर्षक आहे समान न्यायदान. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानदान करत रहा. ज्ञानदानम विशिष्यते. रामकृष्ण हरी.